नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या स्थळाबद्दल बोलणार आहोत. हो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी. अगदी. आपल्याला जी माहिती मिळाली आहे, सौ शोभा पुंसे यांनी ती संकलित केली आहे. आणि त्यानुसार 1935 साली अमरावती जिल्ह्यात या आश्रमाची म्हणजे सुरुवात झाली. बरोबर. तर चला मग पुंसे यांच्या नोंदींच्या आधारेच बघूया या जागेचं महत्त्व आणि राष्ट्रसंतांचे विचार काय आहे हे सगळं. नक्कीच. गुरुकुंज मोझरी हे ठिकाण नागपूर अमरावती जो हायवे आहे, राष्ट्रीय महामार्ग, तिथे आहे. हं. पण जसं पुंसे यांच्या माहितीतून कळतंय, हे फक्त एक आश्रम नाहीये. नाही नाही, अजिबात नाही. हे एका मोठ्या विचारांचं, एका चळवळीचं केंद्र आहे. आणि विशेष म्हणजे राष्ट्रसंतांनी स्वतः तिथे एका गवताच्या कुटीतून सुरुवात केली होती म्हणे. हो. ही सुरुवातच किती साधी आणि किती मोठी आहे, नाही का? खरंय, त्या साधेपणातच खूप काहीतरी आहे. अगदी. आणि त्याचा जो गाभा आहे, जो पुंसे यांच्या संकलनातून पण समोर येतो, तो म्हणजे सर्वधर्म समभाव. आश्रमाचे जे ब्रीदवाक्य आहे, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भूला है मंदिर ये हमारा. हे काय फक्त भिंतीवर लिहिलेलं नाहीये. अच्छा. तो तिथल्या कामाचा, तिथल्या विचारांचा आधार आहे. म्हणजे कुठलाही पंथ, कुठलाही धर्म, काही बंधन नाही. वा. सगळ्यांसाठी खुलं आहे ते. आणि त्या काळात हा विचार रुजवणं हेच किती मोठं क्रांतिकारक पाऊल होतं. हो ना. आणि मला वाटतं हेच जे व्यापक विचार आहेत ते राष्ट्रसंतांनी त्यांच्या ग्रामगीतेत मांडलेत. बरोबर. पुंसे यांच्या नोंदी पण तेच सांगतात की ग्रामगीतेत नुसती भक्ती किंवा अध्यात्म नाहीये, नाही तर आत्मसंयमन आहे, अंधश्रद्धा आणि जातीभेद निर्मूलन आहे, ग्राम विकास, कितीतरी विषय आहेत त्यात. हो हो. खूप व्यावहारिक आणि सामाजिक विषय हाताळले आहेत. म्हणजे गुरुकुंज आश्रम एक प्रकारे त्या विचारांची प्रयोगशाळाच झाली असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. आणि ही प्रयोगशाळा फक्त विचारांची नव्हती, कृती पण होती. अच्छा. म्हणजे पुंसे यांनी जसं नमूद केलंय, ती गवताची कुटी होती ना, तिचं हळूहळू एका मोठ्या संकुलात रूपांतर झालं. तिथे मग रुग्णसेवा सुरू झाली, वृद्धांसाठी सोय झाली, हो, मुलांसाठी वसतिगृह पण उभारलं गेलं. अगदी. महाराजांचा उद्देशच होता की मोझरीला एक आदर्श गाव बनवायचं, जिथे माणूस फक्त आध्यात्मिक नाही तर सामाजिक आर्थिक दृष्ट्या पण सक्षम होईल. म्हणूनच तिथे ती सामुदायिक प्रार्थना. हो, आणि ते रोज सकाळी ध्यान असतं ना. हो, सामुदायिक ध्यान, त्याला खूप महत्व आहे. ती एक प्रकारे लोकांना जोडण्याची प्रक्रिया आहे. बरोबर. आणि याच आश्रमासमोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं समाधीस्थळ आहे. हो. पुंसे यांच्या माहितीनुसार दरवर्षी पुण्यतिथीला त्याला मौन श्रद्धांजली किंवा मानवता दिन म्हणतात. हां, मानवता दिन. तिथे अक्षरशः लाखो लोक जमतात म्हणे. हो, प्रचंड गर्दी असते. मान्य अनुयायी नाही, तर मोठे मोठे नेते, कार्यकर्ते, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर पण येतातच. ह्यातूनच त्या जागेचे राष्ट्रीय पातळीवरचं महत्त्व कळतं आपल्याला. खरंय. अनेक जण तर त्या जागेला एक ऊर्जा स्रोत मानतात. पुंसे यांच्या नोंदींमध्ये पण उल्लेख आहे याचा. अच्छा. म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, तिथपासून ते नंतरचे अनेक राष्ट्रपती, राज्यपाल, अगदी परदेशातले राजदूत, संत महात्मे, बापरे, कितीतरी लोकांनी तिथे भेट दिलीये, प्रेरणा घेतलीये. त्यामुळे ते फक्त एक धार्मिक किंवा आध्यात्मिक ठिकाण नाही आता. नाहीये. ते मानवता, सर्वधर्म समभाव, ग्रामोद्धार, राष्ट्र उभारणी या सगळ्या विचारांचं एक जिवंत प्रतीक आहे, स्मारक आहे. म्हणजे थोडक्यात आपण सौ शोभा पुंसे यांनी जी माहिती संकलित केली त्याच्या आधारे हे पाहिलं की गुरुकुंज मोझरी हे खरंच एक खास ठिकाण आहे. नक्कीच. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची दूरदृष्टी, त्यांचं काम, त्यांचे विचार, हे सगळं आजही तिथे जिवंत आहे. हो. आणि एका व्यक्तीच्या निश्चयाने गावाचं, समाजाचं चित्र कसं बदलू शकतं ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. अगदी. आणि हे सगळं बघताना, ऐकताना एक विचार मनात येतोच. काय? आजच्या काळात म्हणजे जिथे समाजात एवढे भेद आहेत, एवढी दुफडी दिसते, तिथे राष्ट्रसंतांनी इतक्या वर्षापूर्वी सांगितलेला तो ग्राम विकासाचा मार्ग, सामाजिक समतेचा, हो, आणि सगळ्यांनी मिळून स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग, तो किती महत्वाचा आहे. खरंय. पण फक्त त्याचं महत्त्व जाणून थांबायचं का, की त्यातली काही तत्व, काही गोष्टी आजच्या आपल्या गावात, शहरात, आपल्या समाजात आपण नव्याने कशा वापरू शकतो? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो, हा खरा चिंतनाचा विषय आहे असं मला वाटतं. ठीक आहे.
घेते घेते ड्रेस मेरे छान